नागराजजी, अजय अतुल, गुरु ठाकूर यांना मी मंचावर थांबण्याची विनंती करते. त्यांनी थोडक्यात आपले अनुभव या प्रोसेस दरम्यानचे सांगावे अशी विनंती. माझे अनुभव म्हणजे सैराटनंतर शूट करायला मिळालं, त्याची मजा आली एकतर. आणि हे काम इतकं छान आहे, म्हणजे प्रत्येकाला तहान लागते ही जशी वस्तुस्थिती आहे. आणि पाण्यासाठी काम करणं म्हणजे खूपच सुंदर गोष्ट आहे. आणि आमिर सरांनी जेव्हा मला सांगितलं की असं असं आम्ही करतो आहे आणि ऑलरेडी अजय अतुल यांनी त्यातलं थोडं गाणं केलं होतं, तर हाही मोह होता की अजय अतुलचं गाणं आहे, इतकं सुंदर काम आहे. आमिरजींनी स्वतः सांगितलं की माझी इच्छा की तूच हे गाणं करावं. तर मला खूप आनंद वाटला. आणि खास करून अजून छान काय वाटलं की त्या गावात जाऊन तिथल्या गावकऱ्यांचं स्पिरिट बघून, त्यांच्यातली एकी बघून मला इतका आनंद वाटला की इतकं सुंदर या पाण्यामुळं गाव एकत्र येऊ शकतं आणि पाणी जोडू शकतं. त्या ढसाळांची कविता आहे की जेव्हा पाण्याचा प्रश्न हातगाईवर येतो तेव्हा जीवनमरणाचा प्रश्न येतो, असं त्यांच्या कवितेत आहे. तर ते मला जाणवलं की लोक सगळ्या रंगाची, अनेक गटातटाची लोक एकत्र येऊन इतकं सुंदर त्यांच्यात नाते निर्माण झालं आहे. मला खूप समृद्ध करणारा अनुभव होता. आणि अर्थात मला ह्याच्याशी जोडून घेऊन खूप अभिमान वाटतो आहे, आनंद वाटतो आहे. आणि असा आता येणाऱ्या वॉटर कपसाठी खूप शुभेच्छा आणि आशा आहे की हे गाणं त्यांना आवडेल आणि प्रेरणादायी ठरेल. थँक्यू. नमस्कार. ॲक्च्युली आम्ही 15 ऑगस्टला जेव्हा ती पारितोषिक वितरण होतं त्यावेळेला आमचं गाणं रेडी होतं. आम्ही त्यावेळेला एकच अंतरा केला होता. गाणं ऐकल्यानंतर आमिरजीने सांगितलं यार इसके 2 अंतरे होने चाहिए, तो थोडासा बडा गाणं होना चाहिए. आणि मग आम्ही ठरवलं की अजून एक त्याचा अंतरा वाढूयात. मग आम्ही त्याचं गाणं हे 2 अंतऱ्याचं मोठं गाणं केलं. पण एक विचार आमचा कायम होता गाणं करताना, फार महत्त्वाचा विचार होता जो की जेवढं गाणं पॉवरफुल असेल, जेवढं गाणं मराठमोळं असेल, तेवढंच गाणं इमोशनल असायला पाहिजे होतं. सो अंतऱ्यामध्ये आम्ही त्याचा इमोशनसाठीचं एक जे स्टेटमेंट्स आहेत तशी यायला पाहिजे, असा सगळा आमचा एक विचार होता. सो त्या विचाराने आम्ही हे गाणं केलं. म्हणजे जेवढं ते आपल्या ज्या लोकांकरता, आपण ज्या मराठमोळ्या लोकांकरता हे गाणं केलं त्यांना तर पोचायलाच पाहिजे, पण ओव्हरऑल गाणं साऊंडसुद्धा करायला पाहिजे इंटरनॅशनल, ते कुठेही त्याच्यामध्ये कमी नाही पाहिजे. सो आम्ही आमिरजींना ती रिक्वेस्ट केली आणि त्यांनी आम्हाला खुली छूट दिली, तू आपको जो चाहिए वो करो. आणि ॲक्च्युली खरं सांगतो, ॲज काय म्हणतात त्याला, आमचं काय म्हणतात त्याला, तो स्ट्राईक रेट. आम्ही पहिलं गाणं ऐकवलं, जे ऐकवलं तीच चाल त्यांना इतकी आवडली की ते म्हणले ओके ये लॉक आहे मेरे लिए. ते पण दाढी डाडावरच केलेलं होतं. मग ते दाढी डाडानंतर गुरुकडे गेलं आणि मग गुरुने त्याच्यावर इतकं सुंदर शब्द लिहिले. बट आम्ही सौभाग्य समजतो, आमचं भाग्य समजतो की याच्याबरोबर आम्हाला असोसिएट होता आलं. आणि एवढ्या मोठ्या महान चळवळीबरोबर आमचं एक गाण्याच्या रूपाने आम्ही त्यांच्यामध्ये आमचं काहीतरी योगदान करू शकलो. सो आम्ही धन्यवाद देतो आमिरजींचे, मुख्यमंत्री साहेबांचे, आणि शुभेच्छा देतो या नवीन वॉटर कपला. थँक्स अ लॉट. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना गाणं आवडलं असेल, असं आवडलं तुम्हाला गाणं? कारण हे इतकं आम्ही जेव्हा नागराजने गाणं शूट केलं तेव्हा इथे बसलेले जेवढे आमचे सहकारी मित्र आहेत त्यांनी कोणीच ऐकलेलं नव्हतं. सगळ्यांनाच आजच हे सरप्राईज हे सगळ्यांना ऐकायला मिळालं आहे. त्यामुळे आम्हालाही दोघांना खूप कुतूहल होतं की तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय. मला या पाणी फाउंडेशनबद्दल एक अतिशय कौतुकाची गोष्ट, जेव्हा आम्ही आमिरजींच्या घरी गेलो आणि त्यांनी तो सगळा व्हिडिओ दाखवला होता आम्हाला, तेव्हा हे सगळी चळवळ उभी राहिली, ती लोक चळवळ झाली, हे सगळं झालं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पाणी अडवा पाणी जिरवा, हे आम्ही सुद्धा शाळेत कधीतरी ऐकलं होतं, पण नक्की ते काय असतं हे आम्हाला कधीच कळलं नव्हतं, सिरियसली कळलं नव्हतं. आणि महाराष्ट्रामधल्या मला असं वाटतं ना की पाणी अडवा पाणी जिरवा हे नक्की काय करायचं हे जोपर्यंत यांनी दाखवलं नाही तोपर्यंत बऱ्याच जणांना कळलं नसेल. आपल्याकडे फक्त समोरच्याला अडवा आणि शेजारच्याची जिरवा, असं महाराष्ट्रामध्ये भाऊबंदकी म्हणा किंवा गावातल्या काही तंटा म्हणा, तर या सगळ्या गोष्टींमध्येच आपला महाराष्ट्र अडकलेला असताना अशी एखादी चळवळ घेऊन आमिरजी आणि त्यांचे सगळे सहकारी येतात आणि आपल्या महाराष्ट्रामधून त्याची सुरुवात होते आणि त्याला इतका असा सुंदर प्रतिसाद मिळतो, ही खरोखर वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आणि मी या 2017च्या नवीन जो वॉटर कप येतोय याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. लई दिसानं भारल्यावाणी शिवार झालाय. मला वाटतं हा थॉट फार पोचणारा होता.
आणि ते भारले पण घेऊन ही माणसं मला भेटली जेव्हा हे सगळी, की आपल्याला हे शब्दात मांडायचं. तर मला वाटतं की तो विचारच इतका ग्रेट होता, कारण त्याच्या मागे थॉट होतं की जमीन माती आपली आई आहे आणि ती 3च महिने हिरवा शालू नेसते, बाकी 9 महिने ती उघडी बोडकी असते. ती 12 महिने तो शालू तिच्या अंगावर का नसावा, मला वाटतं हा थॉट त्यात होता आणि तो मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आईसाठीच हे काम चाललं आहे, त्यामुळे त्या भावनेतून. आणि दुसरं महत्त्वाचं होतं की हे करणार कोण आहे, तर मातीची लेकरं, म्हणजे आम्ही लेकरं आहोत पण आमच्यामध्ये सिमेंट येतं, ती जवळची लेकरं आहेत जी आहेत शेतकरी, तर त्यांच्या भाषेत ते असावं, त्यांचा विचार असावा, तो मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि मला आशा आहे की ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. धन्यवाद. या क्रिएटिव्ह टीमसोबतच किरण जी, मुझे उनका सुनना है ना? तो एज यूजुअल मुझे अपने हस्बैंड के डिक्टेट पे गाना गवाया गया. मुझे बहुत मज़ा आया अजय अतुल के साथ काम करने के लिए, काम करने में, और नागराज के साथ. स्टूडियो में मुझे बहुत बहुत नर्वसनेस लगा, लेकिन अजय और अतुल ने मुझे इतना हौसला दिया और मुझे बहुत प्रेरणा दी एक्चुअली टू सिंग. व्हेन आई हियर अजय सिंग आई फील लाइक सिंगिंग. सो इट वाज वंडरफुल. एंड नागराज के साथ काम करने में हमको मेरी एक तमन्ना थी कि नागराज के साथ मैं काम करूं. मैंने एक इससे पहले भी इंटरव्यू भी दिया था कि इफ़ देयर इज एनी डायरेक्टर यूड लाइक टू वर्क विथ, तो माय ड्रीम केम ट्रू. सो आई हैव टू थैंक माय हस्बैंड. एक्चुअली मैंने सोचा सर, मुझे हमेशा लगता था किरण जी बहुत अच्छा गाती हैं और वो शाम को बैल्कनी में बैठ के सिर्फ मेरे लिए गाती हैं, तो मुझे लगा नहीं, सबको सुनना चाहिए उनकी आवाज़. किरण जी, आपने बहुत अच्छा गाया है और फिर से एक बार मैं आमिर जी का ही शुक्रिया अदा करना चाहूँगी, क्योंकि उनके आग्रह से आपने गाया और एक नई गायिका हमारी मराठी इंडस्ट्री को मिली, ऐसा एक अनुभव हमें मिला. आणखी काही मान्यवरांना आता मी मंचावर आमंत्रित करणार आहे. खरं तर ही खूप मोठी नावं आहेत, यांच्याबद्दल आपण कितीही बोलता येईल तरी कमीच आहे. एक एक शब्दात मी त्यांच्याबद्दल बोलून त्यांना निमंत्रित करणार आहे. ग्लॅमरस अष्टपैलू अभिनेत्री सई ताम्हनकर यांनी कृपया मंचावर यावं. एव्हरग्रीन अभिनेता सुनील बर्वे, Where is that pond? आशय संपन्न अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, त्याचबरोबर अभिरुची संपन्न अभिनेता अतुल कुलकर्णी यांना मी मंचावर आमंत्रित करणार आहे. आणि आणखी एक सरप्राईज आहे, आता आपण या दुसऱ्या वर्षीच्या वॉटर कपची नावं काढणार आहोत आणि ही नावं काढण्यासाठी यांना मी मंचावर निमंत्रित केलं आहे. या सुंदर वारली पेंटिंगने सजवलेल्या मडक्यात काही चिठ्ठ्या आपण ठेवल्या आहेत आणि 13 जिल्हे आणि 30 तालुके ही आता आपल्याला कळणार आहेत. मी सत्यजितजींना विनंती करते त्यांनी ही चिठ्ठ्या काढण्याची विनंती करावी. या बाजूला यावं प्लीज. Satya, there is few more people who we had planned. Uno's place, अच्छा. सई, कृपया आपण यावं. अरे we'll all fit या, कोई टेंशन नहीं. हाँ. जीतू, please call all the rest. जितेंद्र जोशी यांना मी विनंती करते. त्याचबरोबर पोपटराव पवार, पोपटराव. सेवाव्रती शांतीलाल मुथा आणि पाणी शांती. फाउंडेशनचे संचालक आनंद देसाई यांना सुद्धा मी मंचावर येण्याची विनंती करते. तो जो 30 तालुका हम लोग ने चुने हैं वो 13 डिस्ट्रिक्ट्स में आते हैं. मैं करेक्ट बोल रहा हूँ? बोल सर. तो अभी वो हमने जो चुने हैं वो हमने एक मटकी में डाला एज ए सिंबॉलिक थिंग, और हम रिक्वेस्ट करेंगे एक एक करके आप डिस्ट्रिक्ट का नाम लीजिए और जिस डिस्ट्रिक्ट में कौन से तालुका फाइनल हुए हैं वो अनाउंस करेंगे आप लोग एक एक करके. नमस्कार. नवीन वर्ष असं सुरू करायला खूप समाधानी वाटतंय. जिल्हा पुणे, तालुका पुरंदर आणि इंदापूर. जिल्हा वाशिम, तालुका कारंजा. खरं पाणी फाउंडेशनचे मनापासून आभार मानायला पाहिजेत की आम्ही मराठी असून ही सगळी गावं आपल्या राज्यात आहेत याबद्दल खरं कमी कल्पना होती. जिल्हा सातारा, तालुका कोरेगाव, माण आणि खटाव. नमस्कार. जिल्हा औरंगाबाद, तालुका फुलंब्री आणि खुलदाबाद.
पाणीदार मुख्यमंत्र्यांच्या मदतीला पाणीदार अभिनेता आलेला आहे. महाराष्ट्र नक्कीच पाणीदार होईल. उस्मानाबाद जिल्ह्यात भूम परांडा कळम. जिल्हा लातूर, तालुका औसा आणि निलंगा. जिल्हा वर्धा, तालुका आर्वी. जिल्हा यवतमाळ, तालुका रालेगाव, कळंब आणि उमरखेड. जिल्हा अकोला, तालुका बार्शी टाकळी, पातूर आणि अकोट. जिल्हा सांगली, तालुका खानापूर, आटपाडी आणि जत. अच्छा, माझा जिल्हा आलाय सोलापूर, सांगोला आणि उत्तर सोलापूर.